नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये। तर हा ब्लॉग कालचा आहे। काल होती दीप अमावस्या आणि त्यासाठी इथे खूप सारी माझी तयारी चालू आहे। सकाळी इवाला स्कूलमधून आणते वेळी मी हे रोपटं आणलं होतं, एकाच्या दारासमोर होतं आणि मी ते चोरून आणले लिटरली, कारण मला ती फुलं खूप आवडतात। अगोदर माझ्याकडे होतं बट ते सुकून गेलं आणि आज मी हा ड्रेस वेअर केलेला आहे आणि बाहेर पाऊस भरपूर आहे म्हणून मी खाली पॅन्ट पण घातलेली आहे, कारण खूप थंडी वाजत होती। आणि स्कूलमधून आल्यानंतर इवा झोपी गेली होती, कारण तिला सध्या खूप सारा अभ्यास आहे आणि भरपूर लिहिलं तिने आणि तिला थकवा आला, त्यामुळे ती झोपली। युनिफॉर्मचा शर्ट सुद्धा तिने काढला नव्हता, पण मी म्हटलं चला तिला झोप आली आहे ना तर तिला उठवायचं नाही। आणि सायंकाळच्या वेळेला मी दीप अमावस्या करणार होते। काही जणांनी सकाळीही दिवे लावले होते, पण मी जेवढं गुगल सर्च केलं किंवा यूट्यूबचे व्हिडिओ पाहिले त्यामध्ये असं होतं की सायंकाळच्या वेळेलाच ही पूजा करा। सो आता वाजलेत सायंकाळचे 6 आणि इथे मी गुलाबाची फुलं काही तोडून घेते मावळण्याच्या अगोदर। खूप दिवसापासून गुलाबाची फुलं तोडली नव्हती आणि ती तशीच येत आहेत आणि तशीच सुकून तिथे पडतायत, म्हणून म्हटलं तोडावी। आणि एक निशिगंधाचं जे फूल आहे, होप ते निशिगंधच असावं, मला आता नाव आठवत नाही, ते फर्स्ट टाइम आमच्या गॅलरीमध्ये आलेला आहे आणि इतका त्याचा सुगंध आहे। बरं, मी तोडते वेळी मला माहिती नव्हतं की ते कसं तोडायचं, तर ते माझ्याकडनं तुटल्या गेलं। नेक्स्ट टाइम मी त्याला पूर्ण तोडणार आहे खालून। मला असं वाटलं की त्याची फांदी थोडीशी नाजूक आहे, तुटेल, सो मी अर्धच तोडलं। असो, त्यानंतर ही पण फुलं मी घेतली। आपल्याकडे असं म्हणतात की देवाला वगैरे ही फुलं वाहिली जात नाहीत, पण मला ही इतकी आवडतात लहानपणापासून, आणि म्हणून म्हटलं गुलाबाबरोबर तेही घेतलं। एक निशिगंधाचं फूल घेतलं आणि अजून एक कुठलं तरी होतं, त्याचं नाव माहिती नाही। तर अशी एक 2-3 प्रकारची फुलं घेतली। म्हटलं जोपर्यंत इवा उठत नाही तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया। आणि इवा चुकून सोफ्यावर झोपली होती, तिला बोलले होते की बेडरूम मध्ये झोप, बट ती बोलत बोलत झोपी गेली आणि माझी अजिबात इच्छा नव्हती की मी तिला उठवावं, कारण बऱ्याच वेळा काय होतं, मी तिला दुपारी खूप वेळा सांगते की झोपी जा, पण ती झोपत नाही। बट आज इतका तिच्या मागे अभ्यास होता आणि त्यामुळे तिला असं आपोआपच झोप लागली आणि सकाळी ती लवकर उठली होती, त्यामुळे माझी 1% पण इच्छा नव्हती की मी तिला उठवावं किंवा तिथून उठून मी तिला बेडवर टाकावं। आणि मग काय असं झालं असतं, ती लगेच उठली असती। तिचं असं असतं की तिला कंटिन्यू जेव्हा ती झोपते ना, तिचं डोक्यात असतं की आता माझा खेळ जो आहे तो म्हणजे मला खेळायला टाईम नाही भेटणार, माझे फ्रेंड्स येऊन जातील, त्यामुळे मी जेव्हा केव्हा तिला थोडीशी जाग येते ना तेव्हा ती फटकन उठते। तिचं असं नाही की आळशी मुलासारखं थोडा आळस देत बसायचं बेडवर किंवा झोप आली झोपायचं, तसं बिलकुल नाही। सो जेव्हा केव्हा ती झोपते ना तर मी तिला बिलकुल डिस्टर्ब करत नाही। बेल बंद करून टाकली मी आणि बऱ्याचशा गोष्टी शांत करून टाकल्या, बेडरूम आणि गॅलरीचे दरवाजे बंद करून, इवन फोनसुद्धा मी सायलेंटवर टाकला की जेणेकरून ती उठू नये। सो आता तेवढ्या गोष्टी केल्यानंतर आता फक्त एकच गोष्ट राहिली की ती सोफ्यावर झोपली होती, म्हणून म्हटलं डायनिंग टेबलवर हे सगळं सामान आणावं आणि हळूहळू एक एक कामं करावीत, जेणेकरून माझं तिच्याकडे लक्ष पण राहील। तसं ती जिथे झोपली होती तिथे मी पिलो वगैरे टाकल्या होत्या, जेणेकरून ती पडणार नाही, बट जवळ जर बसलं ना तर थोडंसं चुळबुळ केली तर जाऊन तिला पकडता येईल। तिच्याच बाजूला मी डायनिंग टेबलवर बसून हे सगळे दिवे इथे आणले। सकाळी दिवे मी वॉश करून ठेवले होते आणि फुलंही तोडलेत आणि आता फक्त त्याच्यामध्ये वाती आणि तेल भरायचं होतं। आता माझं असं झालं होतं की वाती मी रेडीमेडच आणल्या होत्या, मी घरी बनवत नाही, कारण कापूस कुठूनही अवेलेबल होत नाही मला। आमच्या शेतातून म्हणजे माझ्या सासूबाई द्यायच्या मला अगोदर, बट आता ते नाही आहे। सो मी काय केलं, रेडीमेडच वाती आणल्या आणि त्या डायरेक्ट त्याच्यामध्ये टाकल्या। दिवे मांडण्यासाठी मंदिरासमोर जागा नाही, कारण आमचं जे मंदिर आहे ते कुठल्या एखाद्या गोष्टीवर नाही आहे, ते वॉलला लावलेलं आहे आणि वॉल म्हणजे बेडरूममध्ये आम्ही जी बेडरूम यूज नाही करत, सेकंड बेडरूम, त्या बेडरूममध्ये मंदिर आहे, तर तिथे ही पूजा मांडणं चांगलंही नव्हतं आणि तिथे जागाही नव्हती। त्यामुळे मी विचार केला की डायनिंग टेबलला व्यवस्थित पोसून तिथेच पूजा मांडावी, कारण डायनिंग टेबलवर आम्ही गणपतीसुद्धा बसवतो, हा टेबल गणपतीसाठी सुद्धा आम्ही यूज करतो। सो 2 ठिकाणं होते, एक तर टी टेबल किंवा मग एखाद्या खालच्या ठिकाणी जिथे स्वच्छ जागा आहे, म्हणजे दिशा पण योग्य आहे, अशा ठिकाणी खाली मांडावं, पण मला काय खाली बसता येत नाही, त्याच्यामुळे मी विचार केला की डायनिंग टेबलवरच एवढं करते, तर ही पूजा पण आपण डायनिंग टेबलवरच करायची। मग सगळ्या दिव्यांमध्ये वाती वगैरे भरल्या। वाती वगैरे भरणं झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ऑइल टाकून घेतलं आणि ते सगळं व्यवस्थित मी मांडून घेतलं, कारण जोपर्यंत इवा उठत नव्हती माझ्याकडे भरपूर वेळ होता। बरं, हे जे दिवे मी करते ना याच्या अगोदर मी रेडी झाले होते आणि तितक्याच वेळेत मी खूप छान छान फोटोज काढून घेतल्या
कारण आजकाल काय होतं फेसबुकवरती मला पेमेंट सुरू झाला आहे आणि फेसबुकवाल्यांनी माझं एक ऑप्शन चालू केले जे कॉन्टेंट मॉनिटायझेशन असं काहीतरी आहे. त्यात मला रीलला पैसे नाही भेटत, म्हणजे कमी भेटतात, व्हिडिओजला पण कमी भेटतात, बट जितके डॉलर मला फोटोजला भेटतात ना तितके डॉलर मला रीलला भेटत नाही. आणि रील तर मी दररोज टाकते. सो मी आतापासून ठरवलं की मी फेसबुकवर खूप साऱ्या फोटो शेअर करणार आहे, जेणेकरून माझे जे डॉलर आहेत ते बऱ्या प्रमाणात येतील. कारण याच्या अगोदर मला सवय नव्हतीच, मी कधीच माझ्या फोटो जास्त प्रमाणात शेअर करत नव्हते. पूर्ण वर्षभरातून फार तर बर्थडेच्या वेळेस किंवा दिवाळीच्या वेळेस कधी साडी वगैरे घातली तर अशाच टाईमला मी फोटो पोस्ट करायचे. पण आता तसं करणार नाही, आता मी रेग्युलर फोटो व्यवस्थित काढणार. असो, इथे माझी तयारी झालेली आहे. इवन मी कणकेचे दिवे सुद्धा बनवून घेतले होते सकाळीच, कारण सकाळी स्वयंपाक करण्यासाठी मावशी येतात, त्यांच्याच पिठातून थोडंसं पीठ बाजूला काढून मी कणकेचे दिवे बनवून घेतले होते. असं म्हणतात की दीप अमावस्येच्या दिवशी कणकेच्या दिव्यांनी ह्या सगळ्या दिव्यांनाही ओवाळायचं असतं आणि लहान मुलं जर घरी असतील तर त्यांना सुद्धा ओवाळायचं असतं. तिला उठवलं, मस्तपैकी ड्रेस घातला. आता तिचं असं होतं की तू ड्रेस घातलाय ना तर मला पण घालायचं, तर तिने तिचा स्किन कलरचा फेवरेट ड्रेस घातला आणि जोपर्यंत ती रेडी होते तोपर्यंत मी दिवे वगैरे सगळे लावून घेतले. बरं, मी नुसत्या वाती टाकल्या होत्या, त्याला बाहेर काढलं नव्हतं, त्याला तेल लावलं नव्हतं, फक्त तेल ॲड केलं होतं. बट थोडं दिवे लावते वेळी मला प्रॉब्लेम झाला, थोडासा वेळ लागला, 10 मिनटं गेले माझे. मला असं वाटलं होतं की ती रेडी झाल्यानंतर लगेच मी दिवे लावेन, बट इतके सारे लावायला खूप वेळ लागला मला. तरी मी लावलं आणि अगरबत्ती लावली, धूप लावली. त्यानंतर गुलाबजामुन आणले होते, ते नैवेद्य म्हणून मी ते ठेवलं. सगळी फुलं वगैरे लावली. आता फुल जे मी तयारी केली होती तुम्ही बघू शकता, किती प्रसन्न वाटते आणि मला हे इतकं छान वाटत होतं. इवाला मी बोलले की लाईट बंद कर, कसं दिसतंय आपण बघूया. आणि बघू शकता किती सुंदर तेज वाटतोय दिव्यांचा. दिवे आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणतात आणि खरंच हे पाहून खरंच असं वाटलं की खरंच आपल्या आयुष्यात सुख समृद्धी येईल. आणि खूप मस्त पूजा केली आम्ही. त्यानंतर इवाचे थोडेसे फोटोज काढले मी, त्यानंतर पूजा केली, पाया पडायला लावलं. मग त्यानंतर कणकेच्या दिव्यानी इवाला सुद्धा मी ओवाळलं. इथे इवाचे थोडेसे डोळे सुजले होते कारण 3-4 तासापासून ती झोपली होती, 2-3 वाजता झोपली होती आणि आता 7 वाजलेत. आणि त्यानंतर तिला ओवाळलं, देवालाही मी ओवाळून घेतलं होतं, बट तिच्याबरोबर परत एकदा देवाला दिव्यांनाही मी. अशा प्रकारे आजची दीप अमावस्या आम्ही साजरी केली अगदी प्रसन्न वातावरणात. आता तुम्हाला वाटत असेल एवढी पूजा केली तुम्ही, तर इवाचे डॅडी कुठे आहेत? तर इवाचे डॅडी कॉलेजच्या कामानिमित्त बाहेरगावी गेलेले आहेत, सो ते आज अवेलेबल नव्हते, म्हणून आम्ही दोघींनीच पूजा करून घेतली आणि आज खूप प्रसन्न वाटलं. आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.